पार्क सेलू या ठिकाणी आपल्यासोबत आहेत भागवताचार्य बादाड महाराज आपल्यासोबत आहेत. आपण पहिल्यांदा हा जो पालखी होती फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची पहिल्यांदा बोथ या ठिकाणी आली होती, त्यानंतर वाई या ठिकाणी गेली होती. तर बाबांनाच विचारूयात, बाबा काय अनुभव आहेत आपल्याला? वा वा वा, खूप अनुभव आहेत ह्या कार्यक्रमाचे, या सोहळ्याचे, की मानवतला जो खूप मोठा उत्सव झाला त्याच उत्सवाची ती पालखी अगदी दुसऱ्याच दिवशी बोथ या गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून ती बोथमध्ये आणली. त्या ठिकाणी 10-11 दिवस सुंदर ज्ञानोबरायाचं ज्ञानेश्वरी पारायण झालं. सप्त्यामध्ये एवढी मंडळी पारायणाला बसत नाहीत, पण विक्रम घडला की बोथ या गावातच 150 माणसं पारायणाला बसली. आणि त्यानंतर काल्याचं कीर्तन झालं बोथ या गावात, आणि त्यांनी सुरुवात केली की काल्याच्या दिवशी ज्ञानोबरायाला पुरणपोळीचं नैवेद्य. मग सर्व गावाला पुरणपोळीचं नैवेद्य त्यांनी ज्ञानोबरायाला आणि सर्व गावाला प्रसाद दिला. आणि नंतर ती पालखी आमच्या वाई या गावात आमच्या गावकऱ्यांनी आणली, आणि तिथंही 7-8 दिवसाचा आम्ही तो सोहळा अगदी ज्ञानोबरायाची जीवापाड या ठिकाणी पारायण केलं. आमच्या गावाचा तो विक्रम असा आहे, 20 माणसं सप्त्यामध्ये 20 माणसाशिवाय माणूस पारायणाला बसत नव्हतं, पण 200-250 माणसं पारायणाला बसले. आणि शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन करून जसं बोथवाल्यांनी पुरणपोळी केली तसं आता वाईवाल्यांनी ठरवलं आपणही पुरणपोळी करायची. आणि मग आम्ही पुरणपोळीचं नैवेद्य ज्ञानोबरायाला दिला. सर्व गावांनी पुरणपोळीचा आस्वाद घेतला. नंतर ती पालखी समोरच्या गावात गेली, आणि जेवढ्या गावामध्ये ज्ञानोबरायाची पालखी गेली त्या सगळ्या गावांनी पुरणपोळीचं नैवेद्य ज्ञानोबरायाला आणि सर्व गावाला पुरणपोळीचं नैवेद्य प्रसाद या ठिकाणी दिला असा. आणि शेवट त्याचा जवळपास 90 गावं शेलू तालुक्यात पूर्ण होऊन आता त्याचा सांगता सोहळा हा उत्सव आपण सर्वजण डोळ्यानं पाहतच आहोत. असा हा भव्य दिव्य सोहळा, आणि खूप याचे अनुभव आहेत. आता परत पाहिलं असेल, हा भाऊ बोला. जशी पुरणपोळी या तालुक्यात पहिल्या गावामध्ये खाल्ली तशीच पुरणपोळी आपल्याला शेवट काल्याच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना तो गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा प्रसाद ज्ञानोबरायांचा घ्यायचा आहे. म्हणून सर्वांना या ठिकाणी हात जोडून आमची सर्व प्रचारकांची विनंती आहे की आपण पुरणपोळी प्रसादाकरता अवश्य या.